नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजची ब्रेकिंग न्यूज पाहूया. आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर. अखेर राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात 4 महत्त्वपूर्ण जी.आर. शासन निर्णय निर्गमित. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी खुशखबर. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाकडून महत्त्वपूर्ण 4 शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? चला तर उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, दिनांक 18 मार्च 2026 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 मोठे महत्त्वपूर्ण खुशखबर युक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय क्रमांक 1. पदोन्नतीने सुधारित पदस्थापना. सहाय्यक अधीक्षक, मुख्य लिपिक, कनिष्ठ लेखापरीक्षक, लेखापाल गट क या संवर्गातून अधीक्षक व तत्सम सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गात पदोन्नतीने सुधारित पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक 2. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. येरवडा कारागृह मुद्रणालय पुणे, मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय नागपूर येथील लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांना इतर मुद्रणालयातील लिपिक वर्ग किंवा वर्गापेक्षा जास्त काम करावे लागणाऱ्या कामाचा जादा दिलेला 1 तास कमी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक 3 पाहूया. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सीधा वाटप अधिकारी, मुख्य निरीक्षक गट अ व राजपत्रित संवर्गातील कर्मचारी यांची दिनांक 1/1/2026 रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 4. शासन निर्णय क्रमांक 4 पाहूया. कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज प्रदानाची रुपये 5,460.55 लाख रुपये इतकी रक्कम पुस्तकी समायोजित करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भातील 4ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर येथे क्लिक करा. येथे 2 इथे लिंक दिसत आहे. ह्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तेथून आपण वाचू शकता किंवा PDF घेऊ शकता. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.